नमस्कार मंडळी, आपण ओल्या नारळाची चटणी बनवली पहा। त्याच्यासाठी आपण शेंगदाणे, ओल्या नारळाचे काप, डाळी, साखर, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ आणि जिरे हे सगळं घेतलेले आहे। तुम्ही लसूणही घेऊ शकता, मी काही लसूण घेतला नाही। ते मिक्सरमधून छान हे वाटून घेतलेले। कुठल्याही स्नॅक्स बरोबर, इडली, डोसा, मेदूवडा कशाबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता। पहा, आता कडकडीत तेल आपण गरम करून घेतलेलं आहे। तर त्यात आपण छानपैकी मोहरी घालणार आहोत। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत। पहा, मोहरी आपली तडतडलेली आहे। आता याच्यामध्ये भरपूर कढीपत्ता आपण घातलेला आहे। जर उडीद डाळ असेल तर तुमच्याकडे उडीद डाळ फोडणीला घालू शकता, माझ्याकडे नाही डाळ। आणि आता लाल मिरची देखील घातलेली आहे, मी फोडणीला नाही घातलीत लाल मिरची तरीही चालेल। आता हिंग घातलं आहे आपण याच्यामध्ये। आता ही कडकडीत फोडणी आपण या वाटलेल्या मिश्रणावर टाकायची आणि आपली ओल्या नारळाची चटणी कोणत्याही स्नॅक्सबरोबर खाण्यास तयार। बाय बाय।